सडक सुरक्षा जीवन सुरक्षा राष्ट्रीय रस्ता सुरक्षित अभियान 2025 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार अशी माहिती प्रसाद गजरे उपपरिवहन अधिकारी यांनी दिली। आजच्या कार्यक्रमास मान्यवर तृप्ती धोडमिसे जिल्हाधिकारी तथा सीओ मॅडम सांगली, एसपी संदीप घुगे साहेब, आकाश गालेंदे सह परिवहन सर्व मोटार वाहन निरीक्षक सह अधिकारी सांगली उपस्थित होते। सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या 13 लाख वाहनं आहेत, त्याच्यामध्ये दुचाकी ही 10 लाख आहेत। तर दुचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांना माझं नम्र आव्हान आहे की आपण हेल्मेटचा वापर करा। चारचाकी वाहन चालवणाऱ्यांना आव्हान आहे की आपण सीट बेल्टचा वापर करा। अतिशय छोटी गोष्ट आहे ज्याच्याने आपला प्राण वाचेल आणि आपण अपघातापासून मुक्त राहू। रस्ता सुरक्षा अभियान 2025 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान राबवले जाणार आहे। तर याचा उद्घाटन सोहळा आज 1 जानेवारी रोजी पार पडला। याकरिता सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम त्यासोबत पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब उपस्थित होते। हा उद्घाटन सोहळा आज पार पडलेला आहे। यापुढे महिनाभर तसेच वर्षभर देखील विविध कार्यक्रम रस्ता सुरक्षा जनजागृतीचे आयोजित केले जाणार आहेत। यामध्ये नेत्र तपासणी असेल, ब्लड डोनेशन कॅम्प, वॉक ऑन राईट, हेल्मेट जनजागृती अभियान, सीट बेल्ट जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे। असे विविध कार्यक्रम परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामार्फत राबवले जाणार। काय जनतेला किंवा वाहनधारकांना आपलं काय आव्हान राहील या वाहनधारकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। येणारं नवीन वर्ष हे आपलं अपघात मुक्त राहू हेच शुभेच्छा। आपल्या आयुष्यातला वेळ भरपूर आहे, पण तो कमी करायचा असेल तर तुम्ही 100 करते नेता। तो ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्याचं गांभीर्य आपण लोकांना जाणवू देत नाही किंवा इथपर्यंत ते प्रबोधन होणं आवश्यक आहे। किंवा जे म्हणले शेट्टी साहेब बोलले की शालेय वातावरणापासूनच ही गोष्ट ते गांभीर्याची जबाबदारी झालेली पाहिजे। तर ह्या गोष्टी होणं म्हणजे हे प्रबोधन होतंय। आपण रस्ता सुरक्षा अभियान आपण करतो, सप्ताह साजरे करतो, महिना साजरा करतो, परंतु ते फक्त प्रशासकीय एवढ्या स्तरावरती न राहता ती एक सामाजिक चळवळ होण्याची फार मोठी गरज आहे। कारण कित्येक आजारांपेक्षा ही मृत्यूचं प्रमाण अपघातांमुळे होते हे आजचं वास्तव आहे आणि हे कुठेतरी बुजवण्यासाठी खूप मोठी चळवळ भरणं आवश्यक आहे। त्यासाठी प्रशासनाबरोबरच आपल्यासारख्या स्वयंसेवी संस्थांनी साथ देणं आवश्यक आहे। आम्ही नक्की आमच्याकडून ज्या काही आपण अपेक्षा व्यक्त केल्या शैक्षणिक डोमेन असेल किंवा आरोग्य डोमेन असेल तिथे आम्ही नक्की तत्पर आहोत। आम्ही नक्की सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करू। या कार्यक्रमामध्ये म्हणजे शांतपणे बसून विचार केला तर आहे ही वस्तुस्थिती आहे। माझ्याही घरामध्ये असं झालेलं आहे की एक माझी जवळची व्यक्ती अपघातातून म्हणजे वाचली का तर तिने सीट बेल्ट लावलं होतं आणि गाडीची कंडिशन चांगली होती, एअरबॅगमुळे ती व्यक्ती वाचली। त्यावेळेस खरंच असं वाटलं की जर असं सीट बेल्ट लावला नसता तर किती म्हणजे आपण ती व्यक्ती गमावली असती। किंवा आजकाल आपण बघतो की म्हणजे माझा अनुभव मी सांगते की ज्या वेळेस मी दौऱ्यावरती जाते त्यावेळेस मला एखादा अपघात रस्त्यावर झालेला दिसतो, त्यामुळे हे गांभीर्य यायला देखील प्रमाण खूप वाढतंय। आणि काय होतं की कोणताही वयोगट असो परंतु आपण इतकं गृहीत धरतो म्हणजे जरी आता म्हणतो की तरुण मुलांचा जोश असतो, ते बेदरकारपणे चालवतात, ते इतकं मोबाईल कानाला लावून गाडी चालवतात किंवा मोबाईल चालू करून 4 व्हीलर चालवतात अशा किंवा वेगाचा कंट्रोल ठेवत नाही। परंतु हीच तरुणपेक्षा पुढचे जास्त प्रौढ वयातले लोक असतील तर ते देखील अशा पद्धतीने वागताना दिसतात की एका वेळेस 3-3, 4-4 जण गाडीवर बसलेले असतात। मागे कोल्हापूरचा अपघात झाला होता, त्यामध्ये आमच्या ॲम्ब्युलन्सचा मी हे सांगते जिल्हा परिषदची 108 त्याच्यावर त्यांनी ते जे 2 मुलांची डेथ झाली सर आणि महिलेचा पण मृत्यू झाला। म्हणजे त्या गाडीवरती छोट्या गाडीवरती 4 जण ते चालले होते आणि दूरचा प्रवास करतात। मग अशा वेळी तुम्ही हेल्मेटही घालत नाही आणि फक्त त्या 2 मुलांचा आणि आईचा जो मृत्यू झाला तो फक्त हेड इंजुरीमुळे झाला। आमचे कर्मचारी होते